तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विजयपूर या चॅनलवर। तर सीन काय म्हणतात, काय आजचा व्लॉग आपला काय असणार माहिती आहे का? आजचा व्लॉग असणार आपल्याला तेव्हा ते आता तुम्हाला दिसले का? दिसले का कॅमेरामॅन? हा, ते दिसले ना, काय म्हणतात त्याला? मारतूल। तर मारतूल टेस्ट असं आलं गेलं, खूप नाव होतं। तर आज आपलं थोडंसं खोल फिटिंगचं काम आहे। म्हणजे मी नवीन आज कॉन्ट्रॅक्टर बनलोय आज, की आपलं ॲक्वागार्डची मशीन आहे ना, इकडे दाखवा। ॲक्वागार्डची मशीन दिसली का? हा, इकडे। तर ते ॲक्वागार्डची मशीन आहे ना, तर त्याला सर्व्हिस करावं लागतं। त्याचं ते राईट साईडला दाखवा, ते राईट साईडला ते दिसेल का, ते पांढरं टुंबू तो वाला चुंबू बुंबू इकडे ना, त्याला खोलून ना त्याला साफसफाई करायची आहे त्याची आपल्याला। कारण त्याच्यामध्ये तुम्ही आता बघूया किती माती, ते त्याला 6 महिने जाळलेले आपल्याला घेऊन, मग त्याच्यानंतर त्याची सर्व्हिस करायची आहे। ते आपण स्वतःच म्हणजे मी करणार आहे त्याची सर्व्हिस, ठीक आहे। आणि तसं काय बिल होईल ते आमची मातोश्री देईल। हो हा होय का उक कॅमेरा चालू आहे म्हणून हो का? काम नाही, आता झालं सर्व्हिसिंग केलं, सर्व्हिसिंग वाल्याचे चार्जेस द्यावच लागतात ना। तर चला तर बघूया त्याचा एक तर खोल फिटून कार्यक्रम करून टाकूया त्याचा, बघूया नेमकं कसं हे करतो। पहिली वेळेस फर्स्ट टाइम, ठीक आहे, फर्स्ट टाइम मध्येच त्याचे आपल्याला 13 नाही वाजवायचे, 12 वाजवायचे, 12 नाही वाजवायचे, म्हणजे नीट आपल्याला त्याला हँडल करायचं, हँडल विथ केअर। तर चला तर आधी त्याला खोलूया, ठीक आहे, तिकडून असे तर आधी त्याचं। तर मित्रांनो सीन काय झालं मग, इथं चालूच होतं ते, आपण बंद करायला नाही, नवीन समजून घ्या म्हणून ते कॉक इथून पाणी तसं चालूच होतं। आता ते भरलेलं आहे, ठीक आहे, ते टँक, म्हणून त्याच्यामुळे थोडस आता ते खोलताना आपल्याला नीटच खोलायचं। बंद झालेलं आहे थोडस पाणी असं निघालं, त्याला मी गड्डा घेतो इथं, ठीक आहे, मग दाखवू। तर मित्रांनो बघा, आता त्याला आपण खोललेलं आहे ते, ठीक आहे, असं खोलून त्याला खोलूया, बघूया त्याच्यात किती, थोडस पाठीमागे जाऊ, बघूया त्याच्यात किती खाण साचले, ठीक आहे। चव्हा ना बघू शकतो, म्हणजे आपल्या इकडलं पाणी चांगलं आहे म्हणायचं त्या हिशोबानं, नाहीतर त्याच्यात खूप खाण साचलेली राहते, ठीक आहे। तर त्याच्या मदत दाखवा किती खाण आहे, बघितलं का किती ते, तर ते एवढं खाण साचलेलं आहे ते पाणी आपण असं, ते बघा ते खोलला त्याने केलं टाकायला, ते बघा ते असं आहे, त्याला पण धुवायचंय, मी दाखवतो त्याला कसं धुवतात ते, ठीक आहे। ते असं आहे पूर्ण त्याचा कट्टा, त्याला चांगलं आपण धुवून घेऊया। आता काय तुम्ही ढकलो ना ते सगळं करून, मग मला द्या, ठीक आहे। प्रोफेशनल माणसाचं काम असायला करतोय, पण काय करणार घरातल्या माणसाला, अशी प्रोफेशनल माणसाची कदर नसते बघा। आता त्याच्यासोबत आता करायला लागले बघा, त्याच्यासोबत डवची त्यांना म्हणालो मी मोबाईल पकडा, ऑपरेशन चालू आहे इथं, अँगल बघा येऊला लाव का, मी येऊला लाव का बघा, तुम्ही फक्त त्याच्यावर लक्ष द्या, मी करतो ऑपरेशन। तर ते कधी बघा ते पूर्ण खाण्याची झाले ना ते, तर आपल्याला त्याला असं पाणी लावायचं थोडस असं। तर मित्रांनो ते दिसले का, ते आपण ओपन केलं, त्याच्यातून अलग केलं, इकडे असं फिरवा। तर मित्रांनो ते दिसेल ना तुम्हाला, ते असं लावलेलं राहतंय त्याला, ठीक आहे। तर त्याला ओपन केलं ना आपण, मदत ती बघा तोंड दिसले का, तर त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकलं ना, किती पण काय नाही ना त्याची निघून जाते। तर या इकडं अँगल जवळ त्याच्या, तर असं आहे का, असं ते हे केलं आणि असं पाणी सोडलं आपण मदत, असं मिक्स करायचं, असं चांगलं, क्वालिटी क्वांटिटी नाद करतो काय, तर सुद्धा पाठी मग सर्व्हिसिंगला मला बोलवावंच लागतंय, नवीन बिझनेस नाद करते काय असं पाणी। तर नंतर काय करू माहिती आहे का, आता ते कट्टू त्याला आपण लावून टाकूया, ठीक आहे, असं फिरवायचं राहतंय, असं लावून तुम्हाला। तर आता सीन काय माहिती का आपला, ते दिसलं का तुम्हाला काळं झालेलं, इथं दाखवा, ते आहे का, ते आपलं साफ करून घ्यायचं असं त्याच्याने, त्याला काय म्हणतो आपण, घासणी, ते तुमच्याकडे असेल ना, बिना साबण लावता, ठीक आहे, असं घासून घ्यायचं, करून घ्यायचं। पुन्हा त्याच्यात थोडंसं असं पाणी पण टाकायचं, ठीक आहे, पुन्हा ती पण असं टाकायचं, साबण नव्हतं ना त्याला लावलेलं, इकडे दाखवा, साबण त्याला लावायचं नाही बरं का, आपल्याला चांगली घासणी असेल ना तुमची नवीन बिन, तर त्या घासणीने असं मधात पण टाकायचं आणि
असं 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 वरी खाली वरी खाली वरी खाली, ठीक आहे. तर असं झालं तर असं निघालं दे बघा. तर मित्रांनो आता आहे का त्याला आपण पॅक करूया चांगलं, ठीक आहे. तर आपण चांगलं धुवून घेतलं म्हणून त्याला ना आपल्याला चांगलं पॅक करावं लागतं, ठीक आहे, प्रॉपर. नाहीतर स्लिप ते झालं ना तर पाणी बाहेर येण्याची शक्यता राहते. आता असं असं पॅक केलोय आपण, तरी अजून त्याला दाबून पॅक करायचंय. कपड्या असा कपडा असला ना कपड्याने करून पॅक करायचं. तर मित्रांनो बघा इथं ना मी प्रॉपर त्याला साफ करून ते करून त्याला बसवलेलं आहे तसं फिल्टर बाहेरचं, ठीक आहे. आणि ते बसवताना आहे ना आपल्याला ते पाईप, ठीक आहे, ते पाईप बसवताना आपल्याला ना दापून बसवायचं राहते. इथं लॉक राहतात त्याचे, दापून बसवलं ना तर ते बसतं. आणि काढताना पण त्याला थोडंसं दापूनच वळलं ना तर त्याचं लॉक निघतं. इथं लॉक राहतं, ठीक आहे, असं. तर आता ते रिकाम आहे तर त्याच्यात मी पाणी सोडतो, ठीक आहे. तर मित्रांनो तर मी तुम्हाला सांगतो की आपण TDS लेवल कसा राहतो आणि कसा चेक करतो. ते मशीन दिसेल का तुम्हाला, ते TDS मीटर म्हणजे ते मशीन आहे की त्या मशीनने आपल्याला कळेल की बाबा इथं दाखवतंय की किती % म्हणजे ते पाणी स्वच्छ आहे. TDS लेवल म्हणजे किती पाणी स्वच्छ आहे. आता बघा नॉर्मल आपण पाणी पितो ना ते आपल्याला 100च्या मतात म्हणजे जे आपल्या बॉडीसाठी चांगलं पाणी राहील ना त्याच्यात जास्ती बॅक्टेरिया ते नाहीये, ते 100च्या मतात असलेलं चांगलं. तर मित्रांनो ती बघा ती इथं आपण एक कप घेतलेला आहे, ठीक आहे. ती एक कप घेतलेला आहे, त्या कप मध्ये आपण नॉर्मल पाणी टाकूया त्या नळाचं, ठीक आहे. तर आता चालू करूया, ठीक आहे. त्याच्यानंतर ते बघा नॉर्मल पाणी येते, जे आपण पाणी येतंय का ते वाला पाणी येते, ठीक आहे. ते पाणी घेऊया आणि आता ते ओपन करूया टक्कन त्याचा ते TDS लेवलचं. आणि ते बघा ते मशीन तसं बी आपण ऑन करूया. ते आता 00 दाखवले ना, ते PPM 00 दाखवले ना. तर आता आपल्याला त्या पाण्यात टाकूया, ठीक आहे. तर त्या पाण्यात टाकलो आता आणि एक वेळेस, ठीक आहे. तर त्याचं TDS लेवल बघा 539 बघितलं का, 539 दाखवायला येतं TDS लेवल. म्हणजे ते आपल्याला पिण्याच्या लायकीचं पाणी नाही आहे, ठीक आहे. ते आपल्या पिण्याच्या लायकीचं पाणी नाही आहे म्हणून वर टाकवायला. अजून एक वेळेस दाखवतो तुम्हाला, ते नॉर्मल झालं. आता डबल दाखवतो की बघा 528 529 540 दाखवायले. आता बघा 528च दाखवायले बघा सेकंड टाइमला. पिण्याच्या लायकीचं नाही आहे ते पाणी. अजून एक वेळेस दाखवतो तुमच्या खात्रीसाठी, ठीक आहे. बघा आता पण 526 529 आणि 540 TDS लेवल दाखवायले ते म्हणजे 500च्या वरीच. तर ते पिण्याच्या लायकीचं नाही आपल्याला पाणी. आता मी फिल्टर झालेलं पाणी दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. ते आता आपण नॉर्मल केलं आणि ते पाणी आता आपण टाकून ठेवूया. आता बघा मित्रांनो मी तेच कप घेतलेला आहे त्या पाण्याचा, ठीक आहे. ते मी पाणी टाकून दिलेलं बेसिंगमध्ये आणि तो मशीन चालू केलेली आहे मी, ठीक आहे. आणि त्याच्यात पाणी काढतो आता ते फिल्टरचं पाणी, ठीक आहे. आलं. आणि अजून एक गोष्ट आहे, आणि आपलं फिल्टर ते आपण बसवलं ना ते नाही व्हायला लिकीज, नाहीतर इथून पाणी निघालं असतं, ठीक आहे. आता तर ते आपण खाल्लेलं आहे ते फिल्टर झालेलं पाणी, ठीक आहे. ते मशीन बघा नॉर्मलवर आहे ना 000 त्याच्यात त्याचा TDS लेवल दाखवतो. तर बघा ते 00 दाखवले ना. तर आता त्याचा TDS लेवल बघूया आपण, ठीक आहे का 45 आहे का 100च्या मतात आहे ना बघा 45. त्याचा TDS लेवल 45 आहे. म्हणजे ते पाणी आपल्या बॉडीसाठी योग्य आहे, पिण्याच्या लायकीचं आहे. ते पण मी तुम्हाला 3 वेळेस दाखवतो, ठीक आहे. आता 00 झालं, डबल दाखवतो बघा 38, ठीक आहे. डबल 00 डबल 38च आहे. डबल 00 करतो तुम्हाला, ठीक आहे. मला 39 आलं का. तर 3 वेळेस दाखवलं मी तुम्हाला. 100च्या मतातच त्याचं TDS लेवल आहे त्या पाण्याचं. म्हणजे ते पाणी आपल्याला पिण्या योग्य आहे असं म्हणू शकतो आपण, ठीक आहे. तर ते पाणी आपण पिऊ शकतो त्या मशीनचं. असं दाखवलं ना मी तुम्हाला. ते नॉर्मल पाणी, आता खूप जण नॉर्मल नळाचं पाणी पितात ना, तर ते किती डेंजर आहे ना ते तुम्ही बघा. आणि त्याची माहिती तुम्हाला तुम्ही गुगलवर जाऊन सर्च मारा की TDS लेवलचं काय काय सीन राहतात. जास्ती TDS लेवल असलं ना तर किती डेंजर राहतं आपल्या बॉडीसाठी, ठीक आहे. तर ते तुम्ही बघू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, हा वाला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला, म्हणजे पूर्ण आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काय प्रश्न असतील ते पण कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. आणि आपल्या चॅनलवर असेच नवनवीन
प्रकारचे ब्लॉग येतच राहतील. कंटिन्यू डेली व्लॉगर टाईप मध्ये आपण करतोय. मग तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले पहिल्याचे व्लॉग नक्की बघा जाऊन. ठीक आहे. तर आज मी जास्ती काय करायला नाही. आज मी तेच केलो, ते काय म्हणतात तुम्हाला, ते ॲक्वागार्डचं ते करायचं होतं खूप दिवसापासून. मग मी म्हणलं की चला त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू आपण आणि तुम्हाला पण बघायला मिळेल की बाबा त्याला कसं साफ करतात आणि कसं ते पाणी आपल्या योग्य आणि अयोग्य राहतात. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा आणि हॅप्पी राहा आणि लाईफ जगा. तर बाय.